नाशिकमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी मोठा खुलासा झालाय। आरोपी शुभम खैरनारच्या हातात आधीच पेपर आला होता। 27 एप्रिललाच हा नीटचा पेपर शुभमच्या हातात लागला होता। 15 ते 20 लाखांमध्ये हा पेपर विकल्याचा संशय आहे। तर पेपर मिळाल्यावरती सर्वप्रथम उत्तर प्रदेशच्या व्यक्तीचा शुभमशी संपर्क झाला। याच दरम्यान हरियाणाचा व्यक्ती संपर्कात आला। हरियाणातून पेपर राजस्थानच्या सिकरमध्ये गेला आणि तिथून तो पुढे वेगवेगळ्या राज्यात पोहोचल्याची माहिती मिळाली आहे। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, खरं तर हा पेपर 3 मेला झाला, त्याच्या आधीच पेपर लीक झाला होता, शुभमच्या हातात लागला। सगळ्या राज्यांमध्ये जवळपास हा पेपर फिरला। आता या संदर्भातला तपास कुठपर्यंत पोहोचलाय? कस्तुरी, प्रामुख्याने जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये 2 आरोपी निश्चित करण्यात आलेले होते आणि त्यानंतर हळूहळू लिंक लागत गेली आणि वेगवेगळ्या ठिकाणची अनेक बडे नावं देखील त्यामध्ये सहभागी होते। अशांची ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, चौकशी सुरू झाली। यामध्ये शुभम खैरनार जो नाशिकचा होता त्याच्या अनुषंगाने काही धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत। यामध्ये 27 एप्रिललाच शुभमच्या हाती हा नीटचा पेपर लागलेला होता आणि त्यानंतर लागलीच 2 दिवस तो नाशिक बाहेर होता। त्यामध्ये त्यानं अहिल्यानगर, पुणे अशा स्वरूपाचा प्रवास देखील केल्याची माहिती आहे। टेलिग्रामच्या माध्यमातून तो अनेकांच्या संपर्कात देखील होता। वेगवेगळ्या राज्यातील जी मंडळी होती, या सगळ्या नीट पेपर फुटीमधले जर रॅकेट होतं त्यातले काही लोक हे शुभम खैरनारच्या संपर्कात होते। सुरुवातीच्या काळामध्ये उत्तर प्रदेशचा एक व्यक्ती जो होता तो शुभम खैरनारच्या संपर्कात होता। नंतरच्या काळातला हरियाणातला संपर्कात होता आणि अशा सगळ्या दरम्यान 27 ते 29 एप्रिल अशा या 2 ते 3 दिवसांच्या काळामध्ये जवळपास 10 ते 15 आणि 15 ते 20 अशा स्वरूपाच्या ज्या लाखांच्या रकमा आहे ते एका प्रश्नपत्रिकेसाठी दिले गेलेले आहेत, अशा स्वरूपाचा संशय व्यक्त केला जातोय आणि त्या सगळ्या अनुषंगाने तपास देखील केला जातोय। आणि यामध्ये शुभम खैरनार आठवड्याभराआधी पेपर त्याच्या हातात लागला होता, पुढे कुठे कुठे हा पेपर फिरला हे तपासण्याचं काम सीबीआय समोर आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।